श्री स्वामी समर्थ सर्वांना। हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे मेथीचे पराठे। तुम्हाला सर्वांना माहितीच असेल का थंडीच्या सीजनमध्ये आपण हिरवा भाजीपाला तो खायलाच पाहिजे। मेथीची भाजी, पालकची भाजी, तुवेर, वाटाणे हे खूप थंडीच्या सीजनमध्ये हे सर्व भाजीपाला भेटतात। मग त्याच्यातलीच एक मेथीची भाजीचे आपण आज मस्त असे खुसखुशीत नरम पराठे बनवूया। चला मंडळी, मेथीच्या भाजीसाठी आपण काय काय आपल्याला लागेल सामग्री त्याचे बनवू। मेथीचे पराठेसाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे, हे आहे अद्रक मिरच्यांची पेस्ट, हे आहे अजवाइन 1 चमची, अर्धी चमची हळद, अर्धी चमची धना जिरा पावडर, 1 ते 2 चम्मच सारखी साखर। तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही अजून साखर ॲड करू शकता। हे आहे स्वादानुसार मीठ, हे आहे 1 चमची सारखी तीळ, हे आहे 1 लिंबू। हे मी घेतली आहे, पहिले मेथीला मी चांगली अशी 2-3 पाण्याने धुवून घेतला आहे आणि बारीक अशी चॉप केली आहे मेथी। अर्धी वाटकीसारखी मी मेथी घेतली आहे आणि 1 वाटकासारखं मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि अर्धी वाटकं चण्याचे पीठ टाकल्याने आपले जे मेथीचे पराठे आहे ते मस्त असे नरम लागतील खायला। चला तर मंडळी, आपण बनवूया मेथीचे पराठे। सर्वप्रथम आपण चॉप केलेली मेथी टाकू। त्यानंतर आपण अद्रक मिरच्यांची पेस्ट, त्यानंतर आपण अजवाइन घेतली आहे, त्याला थोडी हाताने क्रश करून घ्यायची। अर्धी चमची हळद, अर्धी चमचा धना जिरा पावडर, 1 चमचा सारखी तीळ, 2 चमचा सारखी साखर तुम्ही बघू शकताय, स्वादानुसार मीठ आणि 1 लिंबू टाकला आहे। तुम्ही बघू शकता आहे मी मेथीची चॉप केली आहे, त्याच्यामध्ये सर्व इन्ग्रेडियंट्स टाकून दिले आहे। काही बरेच जण गव्हाच्या पिठामध्ये पहिले सर्व हे जे घेतले आहे इन्ग्रेडियंट्स ते टाकतात, पण माझी बनवायची पद्धत थोडी वेगळी आहे। तुम्ही बघू शकता मेथीच्या भाजीमध्ये हे सर्व मिक्स होऊन गेलं आहे। त्यानंतर आपण जे गव्हाचं पीठ घेतलं आहे ते टाकायचं। तुम्हाला जेवढी क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तेवढा क्वांटिटीमध्ये तुम्ही टाकू शकता, तुम्ही बघू शकताय। त्यानंतर मी अर्धा वाटकी चण्याचे पीठ घेतलं आहे, त्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता पिठामध्ये ते सर्व इन्ग्रेडियंट्स मिक्स झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मी सर्व मिक्स करून टाकलं आहे। नंतर 1 ते 1.5 चमचा सारखं आपण तेलाचं मोहन द्यायचं आहे, तुम्ही बघू शकता आहे। आणि नंतर त्या पिठाला पूर्ण अशी मस्त मिक्स करून घ्यायचं परत 2 मिनिटासाठी। तुम्ही बघू शकता हे सर्व मसाले त्या मिठामध्ये मिक्स होऊन गेले आहे। आता आपण थोडं पाणी टाकून पीठ मळायचं आहे। बघू शकता आहे मी मस्त असं नरम पीठ मळून घेतलं आहे। आपण त्याला 5 ते 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवूया। का रेस्ट याच्यासाठी का त्याच्यामध्ये आपण जे सर्व इन्ग्रेडियंट्स टाकलं आहे ते मस्त असं मिक्स होऊन जाईल, त्याच्यासाठी आपण 10 ते 15 मिनिटं ताट त्याच्यावर झाकून रेस्ट करायला ठेवूया। शकता आपण 15 मिनिटं राहू दिल्यानंतर पीठ असं मस्त नरम झालं आहे। आता आपण छोटे छोटे गोळे करून घेऊ आणि पराठे बनवायसाठी तुम्ही पराठे गोल पण लाटू शकता आणि तुम्हाला त्रिकोण लाटायचे असेल तर तुम्ही त्रिकोण पण लाटू शकता। चला आपण बघू शकता मी इकडे गोल पराठा लाटला आहे। आता आपण शेकूया। मस्त असं तेल लावून आपण पराठा शेकतो आहे, मस्त असं शेकून घ्यायचं। बघू शकता मस्त असे मुलायम मेथीचे पराठे तयार आहे। चला मंडळी खायला। तुम्ही हे मेथीचे पराठे कोणतीही चटणी या गरम गरम चहा सोबत पण तुम्ही खाऊ शकता आहे। तुम्ही कशा सोबत मेथीचे पराठे खाणार मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चला आपण असेच वेगळ्या रेसिपीसाठी भेटूया रोज।
तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. भेटूया. बाय बाय.